नेशी 10 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळते। उंच पुरासा खेळाडू, सडपातळ बांधा, तो अनुभवी खेळाडू सध्याच्या घडीला ज्यानं भरपूर क्रिकेटची मैदानं अक्षरशः गाजवली, भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर अक्षरशः नाचवलंय, तो निखिल गावडे आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं समोर सज्ज होतोय। 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतोय एक शॉट गली, एक शॉट कव्हर पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये आणि एक साहिल गाठवल शॉट मिड ऑन द मिड विकेटला शॉट, मिड विकेटला सौरभ साळगावकर, स्क्वेअर लेग बाउंड्रीला लतेश साळगावकर आणि डीप कॉर्नरला अक्षय गाठवळ, बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने देवीदास कुबल। सामन्याला सुरुवात झाली 38 धावांचा पाठलाग आणि स्ट्राईकवर सर अंबाजी कोनाडकर। पहिला चेंडू सुईसेटचा फटका टोलावलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात सुंदर झाली। पहिला चेंडू निघालाय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी। क्षेत्ररक्षक नितेश लोणे आलाय, परतीची फेक झाले नितेश कंडाळ, जोपर्यंत फेक झाले म्हणतं 1 धाव ही अंबाजी कोनाडकर यांच्या खाती आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय, तो बिनबाद 5 धावा धावफलकावर। 38 धावांचा पाठलाग करायचा आहे निखिल गावडे गोलंदाजीच्या मार्गावर। केदारनं आल्याला मात्र सुधर फेक केली ती रितेश जाधवनं, त्यानंतर बॅकअप झालाय तो सौरभ साळगावकर कडनं। 1 धाव केदारच्या खाती, केदारनं आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर सुरुवात सुंदर केली होती, कारण मी प्रथमच म्हटलंय विस्फोटक फलंदाज आहे, मांद्रेम गावातनं या स्पर्धेत पोहोचलोय तो म्हणजे मांद्रेम क्रिकेट संघ, आणि सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर एक सुंदर नेत्रदीपक चौकार निघालाय तो सर अंबाजी कोनाडकरच्या माध्यमातून। याही चेंडूवर पूर्ण लेंच्या डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय, थोडीशी चूक झाली आहे मैदानावर, केदारला या ठिकाणी डगआउटचा शिकार बनलाय, कारण थोडी चोखमीची धाव होती, धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय तो भगवती सप्तेश्वर बॉयचा मांद्रेम क्रिकेट संघाला। अंकुश गावडे सर यांचं आगमन होतंय। साहेब तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या, आपलं शब्दसंवर्धन हार्दिक स्वागत करतोय। आल्याला मात्र सुरुवातीच्या चेंडूवर मात्र सुंदर फटका मिड विकेटला लतेशनं शर्तीचे प्रयत्न केले आणि लतेश तोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत 3री धाव निघाली जाते। सुंदर क्षेत्ररक्षण लतेश साळगावकरकडनं आणि त्यानंतर मात्र अंबाजीच्या कोनाडच्या चेंडू प्रयत्न 3 धावा निघाल्यात। क्षेत्ररक्षण पाहिलं तर लतेश साळगावकर कालच्या एक मोठी क्रिकेट स्पर्धा शिरोडा गावात सुरू आहे आणि त्याही स्पर्धेत ज्यानं गौरव आरोंदेकरचा एक सुंदर झेल टिपलाय तो लतेश साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय। मिड विकेट क्षेत्रात फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर, मात्र क्षेत्ररक्षक आपण थोडासा दूर राहिलाय चेंडू, त्यानंतर मात्र अक्षय गाठवळ स्क्रीनवर येतोय। षटकाची सांगता होते, एकाच षटकाच्या सांगतेखेरीज धावफलक आपण पाहतोय तो 1 गडी बाद 9 धावा धावफलकावर। सन्माननीय आदरणीय शेखर धुरी आपल्या गावातील, आपला पंचकृषी गावातील सर्व ज्यांनी रोजगार निर्मिती करून दिली ते आपले पालगावातील आदर्श व्यक्तिमत्व महालक्ष्मी काजू फॅक्टरीचे मालक अंकुश गावडे यांचा यथोचित स्वागताचा कार्यक्रम शेखर धुरी आपल्याला विनंती असेल की शेखर धुरी यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय अंकुशजी गावडे साहेब यांच्या या ठिकाणी स्वागत होतोय, कारण भरपूर लोकांना त्यांनी रोजगार निर्माण करून दिलाय, कारण जवळपास 300 ते 350
कामगार त्यांच्या फॅक्टरीत आज काम करतायत. खरोखर साहेब तुम्हाला धन्यवाद देतोय, कारण आज तुम्ही सर्व लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आणि या स्पर्धेला तुमचा आशीर्वाद देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 9 धावा धावपलकावर आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीत बदल झालाय. रेडीची क्रिकेट स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर मातोंडच्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज, भरपूर अनुभव सध्याच्या घडीला ज्यानं सुंदरफट गोलंदाजी केली आहे, ज्याच्या चेंडूफळीतनं एक षटकार पाहायला मिळालाय, तो उंच प्रवासा खेळाडू साहिल गाठवळ सज्ज होतोय. पहिला चेंडू पुलर लेनचा चेंडू बॅकवर्ड क्षेत्ररक्षक रितेश जाधव येतोय स्क्रीनवर. शॉर्ट मिडलला रितेश आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय गोलंदाजाकडनं. ज्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण सध्याच्या घडीला भरपूर जन मैदानं अक्षरशः गाजवली आपल्या गोलंदाजीनं, तो साहिल गाठवळ. याही चेंडूवर मात्र संयम दाखवलाय तो अंबाजी कोनाडकर यांनी. डीप एक्स्ट्रा कॉर्नरला क्षेत्ररक्षक आलाय निखिल गावडे. परतीची फेक होते ते निखिलकडनं. एकेरी धाव मिळाली आणि एकेरी धावेनं मांद्रेम क्रिकेट संघ 10 धावा धावपलकावर 38 धावांचा पाठलाग करतोय. 6 षटकाचा सामना. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपतंय आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतोय दुसरी षटकात पाहिला जातोय तो गोलंदाजचा साहिल गाठवळ. स्ट्राईकवर विठ्ठल. विठ्ठल थोडासा चाचपडत खेळतोय, कारण पहिल्या षटकात आपण पाहतोय पहिल्या षटकात केदारनं साथ दिली, मात्र केदार धावचीच्या स्वरूपात माघारी परतला आणि केदारच्या जागी मात्र नवीन फलंदाज पाहतोय तो विठ्ठल, कारण विठ्ठलने सुंदर गोलंदाजी केली या सामन्यात. तो विठ्ठल स्ट्राईक एंडला. साहिल गाठवळ अचूक टप्प्याचा भेदक मारा अपेक्षित. राजाराम ऑरियस तवडे क्रिकेट संघाला तो गोलंदाजी मार्गावर येतोय. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन शफल झालाय. सुंदर फटका जमनलीला घरंगळ जाणारा डे बॅक स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर आणि लतेशनं चूक झाली आणि त्यानंतर बॅकअप करतोय तो रितेश जाधव. परतीची बॅक झाली. त्या एकेरी धावेची पावलं बहुधा जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचतात. तोपर्यंत मात्र 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येनं धावफलक परावर्तित होतोय. तो मांद्रेम क्रिकेट संघ 38 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकतोय सुमित काळसेकर, अक्षय धुरी, गुणलेखक जयेश तांडेल आणि सर्व यूट्यूब ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे जे क्रीडाप्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डेकणा पटकायतो. डी बॅक्सचा कव्हरला निखिल कावडे आलाय. परतीची फेक होईल निखिलकडनं. तोपर्यंत मात्र विठ्ठलच्या खाती 1 धाव आणि सांघिक धावफलक एकेरी धावेने पुढे सरकलाय. तो 13 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. षटकाचा सांगता करणारा चेंडू आणि गोलंदाजचा स्ट्राईक. गोलंदाज ब्रेक थ्रू लावलाय जरूर पहिल्या षटकात धावचीच्या स्वरूपात. सेन्सिबल क्रिकेट, संयम, सातत्यपूर्ण क्रिकेट ज्यांच्याकडनं पाहिलं जातंय मांद्रेम गोवा राज्यात, ते अंबाजी कोनाडकर यांच्या चेंडू फळीतनं 1 धाव निघाले आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला दाजी येतोय. परतीची फेक होईपर्यंत मात्र प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी ठेवत 38 धावांचा पाठलाग करत असताना भगवती सप्तेश्वर बॉयज मांद्रेम क्रिकेट संघ 1 गडी बाद 14 धावा धावफलकावर. स्पर्धेला त्यांचा आपण डीजे ऐकतोय. गोलंदाज सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. सध्याच्या घडीला ज्यानं कालच्या दिवशी शिरोड्याचं मैदान अक्षरशः गाजवलंय तो रितेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरितचे 24 चेंडू बाकी आहेत. 24ला 24 करायचे. 24 चेंडू 24 धावांचं समीकरण आणि गोलंदाजीच्या मार्गावर आलाय रितेश जाधव. फुलटॉसचा चेंडू भिरकावला. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बाउंड्रीला. क्षेत्ररक्षक निखिल येतोय. परतीची फेक होईपर्यंत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे पोहोचतायत. फुलटॉसचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा आणि दुहेरी धाव संख्येनं मात्र धावफलक 16 धावा धावफलकावर. रितेशच्या पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा. मात्र साहिलनं सुंदर स्पेल केला. साहिलच्या दुसऱ्या षटकात केवळ 4 धावा निघाल्यात. अचूक टप्प्याचा भेदक मारा अपेक्षित. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघाला आणि तो अपेक्षित आहे रितेश कडनं.
सुसाईड केलाय मैदानावर डीप कव्हर पॉईंट बाउंड्री पर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय निखिल आलाय स्क्रीनवर परतीची फेक होईपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं बहुधा जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचतील सलगच्या दोन चेंडूवर चार धावा निघाल्यात आणि सांघिक धावफलक मात्र पुढे परिवर्तित होतोय तो 18 धावा धावफलकावर 38 धावांचा पाठलाग करायचा आहे गोपाळ भटा थोडीशी मैदानात टीम मिटिंग लागले कानमंत्र दिलाय तो म्हणजे रितेशला आणि रितेशकडनं अपेक्षा आहे ती राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला एक ब्रेक थ्रू लावून द्यायचा आहे कारण पहिला गडी धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय निखिलचा पहिल्या स्पेलमध्ये निखिल 9 धावा दुसरा स्पेल साहिल घाटवळचा 5 धावा आणि त्यानंतर रितेश जाधव सज्ज होतोय सुंदर चेंडू सेन्सिबल क्रिकेट संयम पाहायला मिळतोय तो अंबाजीकडनं शॉर्ट कव्हर पॉइंटला दाजी येतोय परतीची फेक होईल एक धाव मिळाली जाते संघासाठी 19 धावा एका गडीच्या मोबदल्यात अजूनही 19 धावा जमवायच्या आहेत भगवती सप्तेश्वरा बॉईज मांद्रे क्रिकेट संघाला टप्प्याचा चेंडू छोटंपूल पद्धतीचा फटका डीप कव्हर स्क्वेअर लेगला चेंडू उडवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी आणि षटकार आलाय स्पर्धेच्या निमित्तानं समीर वेंगुर्लेकर यांचं आगमन होत समीर तुझं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय भरपूर क्रीडाप्रेमी या स्पर्धेत पोहोचत आहेत त्या सर्वांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्यांच्या समवेत जे जे आमच्या आसोली गावातनं जे जे क्रीडाप्रेमी इथं पोहोचलेत खेळाडू इथे पोहोचत आहेत त्या सर्वांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय गोलंदाज रितेश सज्ज झालाय यावेळी मात्र बैठक पटका टोलवायचा होता वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत केले ती गोलंदाजा रितेशनं एक चेंडू निर्धाव झालाय कारण पहिल्या चेंडूवर एक षटकार आणि त्यानंतर मात्र आपली रणनीती बदलले ती गोलंदाज रितेश जाधवकडनं डाव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूनं स्ट्राईकला फलंदाज विठ्ठल सज्ज होतोय यावेळी फुलटॉसचा चेंडू डेप शॉट मिडलला क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ चेंडूची परती करेल तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडू गडला जातोय गुणतालिकेत 3 षटकाचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्ती एकरीस धावफलक पाहायला मिळतोय तो एक गडी बाद 25 धावा धावफलकावर 38 धावांचा पाठलाग 18 चेंडू 13 धावांचं अजूनही समीकरण बाकी आहे 18ला 13 करायचे आहेत आणि निश्चितच गोलंदाजीत बदल असेल स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडका खेळाडू अनुभवी खेळाडू दर्शन बांदेकर यांचं आगमन होतंय दर्शन आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या आणि आपल्या आसोली गावचे उपसरपंच सन्माननीय संकेत धुरी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत होतंय दर्शन बांदेकर आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या 18 चेंडू 13 धावा सामन्याचं समीकरण आणि गोलंदाजीत बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा दीपक धुरी यांचा बदल झालाय गोलंदाजीत साहिल घाटवळ आलाय स्पर्धेसाठी आपल्या मालवण तालुक्यातून आपल्या एक लाडका सिंधुदुर्गचा खेळाडू दर्शन बांदेकर यांचा स्वागताचा कार्यक्रम आपण पाहतोय आपल्या आसोली गावचे उपसरपंच संकेत धुरी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे धन्यवाद दर्शन वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे फुलरलेचा चेंडू यावेळी मात्र शॉट मिडा आपला क्षेत्ररक्षण येतोय क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ परतीची पेक झाले परंतु या चेंडूवर मात्र चेंडू निर्धाव घडला जातोय उर्वरित अजूनही 17 चेंडू बाकी आहेत 17 चेंडू 13 धावांची गरज आपण पाहतोय ते बिग बॅश ईस्टर ट्रॉफी 2025 साहिल घाटवळ गोलंदाजीच्या मार्गावर यावेळी मात्र फुलरलेनचा चेंडू निश्चितच चेंडू पोहोचतोय तो डीप लॉग ऑन चेंडू पर्यंत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी
पंच बॉल ओके ऑफिशियल्स सर दीपक बॉल ओके ओके बॉल काउंट 29 धावा धावपलकावर रसाईल सज्जवतोय यावेळी मात्र शॉर्ट ऑफ बॉलमध्येचा चेंडू मात्र त्याही चेंडूवर मात्र फटका बसलाय आणि थेट मात्र चेंडूनं यष्ट्याचा वेध घेतलाय आणि गडी बाद होतोय तो अंबाजी कोनाडकर. धावपलक आपण पाहतोय तो दोन गड्याच्या मोबदल्यात 29 धावा धावपलकावर. दुसराही सामना थोड्याच वेळात आपल्याला समजेल. दुसरा सामना देवेंद्र दुसरा मॅच रे दुसरी मॅच विठ्ठल कोरगावकर नॉस्ट्राईक ॲडला स्ट्राईकवर बाबल सावंत आणि गोलंदाजी साहिल गाठवड. 38 धावांचा पाठलाग साहिल सज्ज झालाय. आखून टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल पदायचा फटका यावेळी मात्र स्क्वेअर लेगवर यावेळी मात्र फाईन लेगच्या चेंडूवर पोहोचलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी. चेंडू आखूड टप्प्याचा आणि या चेंडूवर मात्र आल्या आल्या चौकारानं आपलं स्वतःचं खातं खोलतोय तो बाबल सावंत. धावपलक 33 धावा. धावपलकावर आता मात्र 5 धावांची गरज आणि पुढील सामना स्वयंभू कोकणेश्वर देवबाग विपक्ष आश्चर्य स्पोर्ट्स आश्चर्य 11 शिरोडा या दोन संघादरम्यान. आखूड टप्प्याचा चेंडू याही चेंडूवर पुलचा फटका टोलवायचा होता मात्र चेंडू यष्टीरक्षक सर गोपाल भट्टा याच्या हाती विसवतोय. ज्या गोलंदाजी गरज होती ब्रेक थ्रू लावायचा होता तो राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेटचा परंतु ती थोडी वेळ निघून गेले मैदानावर कारण ज्या विकेटची गरज होती पहिल्या 2 स्पेलमध्ये. त्यानंतर मात्र एक सुंदर फटकेबाजी समयोचित फटकेबाजी सर अंबाजी कोनाडकर यांची आणि सुंदर गोलंदाजी करतोय आणि गोलंदाज आपण पाहतोय 4थं षटक संपतंय आणि 4थ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपलक 33 धावा धावपलकावर. पुढील सामना आश्चर्य 11 स्पोर्ट्स शिरोडा विपक्ष स्वयंभू कोकणेश्वर देवबाग. दोन्ही संघ कर्णधार टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही संघ कर्णधार टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पुढील सामन्याची नाणेफेक होते आणि गोलंदाजीत बदल झालाय तो देविदास कुबल येतोय. उर्वरितचे अजूनही 12 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 12 चेंडूत 5 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी सुंदर फटका येतो नाजाकात बरा फटका डी बॅकस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक निखिल आला. एकेरी धावेची पावलं बहुधा जोखमीच्या दुहेरी हवेकडे परंतु नकार दिलाय तो केदारनं आणि त्याला साथ देतोय सुंदर फटकेबाजी विठ्ठलची पाहायला मिळतंय. एक टोलेजंग षटकार हा त्याच्या चेंडू प्रयत्न आलाय आणि आल्या आल्या त्यानं चौकारानं सुरुवात केली तो स्ट्राईक हँडला बाबल सावंत. फुलरलेनपतीचा चेंडू काहीसा अडचणी देतोय. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. भेदक मारा अपेक्षित आहे तो राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला कारण 2 हादरे बसलेत समोरच्या भगवती सप्तेश्वर व्हायचा मांद्रे क्रिकेट संघाला. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि जे जे क्रिकेट या ठिकाणी क्रिकेट प्रेमी इथं पोहोचलेत त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत.
याही चेंडूवर मोठा फटका टोलायचा होता, परंतु गोलंदाजानं सुंदर गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्याचा भेदक मारा पाहायला मिळतोय तो देवीदास कुबल याच्याकडं. पहिल्या चेंडूवर एक धाव निघाली, त्यानंतर सलगचे 2 चेंडू हे निर्धाव फेकले ते गोलंदाज देवीदास कुबलनं. ओपी पद्धतीचा चेंडू हुकचा फटका येतोय मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक सौरभ साळगावकर झेल टिपलाय सौरभनं. आणि त्यानंतर मात्र बाबल सावंतच्या स्वरूपात आणखीन एक तिसरा हादरा बसतोय तो भगवती सप्तेश्वर बॉयजा मांद्रेम क्रिकेट संघाला. 34 धावा धावपलकावर. आणि चौथा हादरा बसला जातोय तो मांद्रेम क्रिकेट संघाला. 4 गडी बाद 34 धावा आणि आता मात्र समीकरण बदललंय ते 7 चेंडू आणि 4 धावा. पुढील सामना आपण पाहूया तो आश्चर्य 11 स्पोर्ट विपक्ष स्वयंभू कोकणेश्वर देवबाग. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. स्वयंभू कोकणेश्वर संघ बालक सन्माननीय संदेश राणे हे या स्पर्धेला पोहोचलेत. खूप खूप धन्यवाद देतोय. कोणाच्या असते रेड टी शर्ट कोण रे? रेड टी शर्ट कोण? देवबाग माका माहिती आहे रे. एडविन काय एडवस याचं नाव काय? शेखर धुरी काय साई. हो तो त्याका घेऊन गेलो मरे. तो अक्षय त्याका घेऊन गेलो. विचार आधी त्याका. पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. मालवण देवबाग क्रिकेट संघ आपला कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा. आणि यानंतर दुसरा सामना असेल आश्चर्य 11 शिरोडा विपक्ष स्वयंभू कोकणेश्वर देवबाग या 2 संघादरम्यान. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एडवर्ड मॉन्टेरो यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची टॉस केला जातो. फुल टॉस चेंडू भिरकावलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय स्क्वेअर लेग वरनं बॅकवर्ड शो स्क्वेअर लेग वरनं मात्र एक धाव निघाली आहे आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 35 धावा धावफलकावर. 6 चेंडू 3 धावा सामन्याचं समीकरण आणि सामना मैदानात काहीसा रंगला जातोय. कमबॅक केलंय तर राजाराम वॉरियर्स तावडे क्रिकेट संघाला. 6 चेंडू 3 धावा सामन्याची गरज आणि पुढील सामन्याची नाणेफेक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतोय तो आश्चर्य 11 शिरोडा विपक्ष स्वयंभू कोकणेश्वर देवबाग या 2 संघादरम्यान. सोनसुरे देवबाग या 2 संघादरम्यान पुढील सामना होतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एडवर्ड मॉन्टेरो यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. दोन्ही संघ आपली टीम लिस्ट आमच्यापर्यंत आणून द्यायची आहे. नाणेफेक त्वरित केली जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अक्षय धुरी हेही तिथपर्यंत पोहोचलेत आणि गोलंदाजीत बदल झालाय. 6 चेंडू 3 धावा निखिल सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र फुल टॉसचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला दाजी धुरत आलाय. एकेरी धाव मिळाली फलंदाजच्या खाती आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित होतोय तो 36 धावा धावफलकावर. 5 चेंडू 2 धावा सामन्याचं समीकरण. सामना पाहतोय तो राजाराम वॉरियर्स तावडे विपक्ष भगवती सप्तेश्वर बॉयचा मांद्रेम या 2 संघादरम्यान. गुणलेखक सुंदर कामगिरी बजावतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश तांडेल. सुंदर फटकेबाजी केली जाते फलंदाजाकडनं. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक आलाय तो सौरभ साळगावकर. एकेरी धाव निघाली. मांद्रेम बॉय क्रिकेट संघाने ठरवलंय की मोठे फटके न मारता एकेरी धावेनं सामना संपवायचा आहे आणि आता मात्र सामना आपण पाहतोय तो 37 धावा धावफलकावर.
एका धावेची गरज आहे उर्वरितचे 4 चेंडू आणि 1 धावा सामना जिंकण्यासाठी. सेन्सिबल क्रिकेट शर्तीचे प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळचे, परंतु काहीसा सामना दिसटलाय आणि पहिला सामना जिंकतोय तो या स्पर्धेत भगवती सप्तेश्वर बाईचा मांद्रेम क्रिकेट संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल हे थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होईल, परंतु या पुढील सामन्याचा टॉस विन झालाय. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे देवबाग. आपला निर्णय हा त्वरित कळवायचा आहे आणि दोन्ही संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय एक अनुभवी खेळाडू, मांद्रेम गावातील एक अनुभव टेनिस क्रिकेटचा
तायगुडूचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघाकडून नॅनोबाडे त्याच्या बरोबरीला नेहाल हा बॅटर पाहायला मिळतोय. नेहाल घाटवळ आणि नॅनोबा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. शिरोडा आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघाकडून मागील सामना जर पाहिला तर अगदी कमी धावसंख्येचा 38 धावांचा पाठलाग आहे. त्या सामन्यादरम्यान माधराम क्रिकेट संघाने पहिला विजय मिळवला या स्पर्धेतील. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघ ठरला राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघ. परंतु ही स्पर्धा जर पाहिली तर साखळी फेरीचे प्रत्येक सामने पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक संघाला पराभूत झाल्यानंतर देखील अजून एक संधी पुनरागमन करण्यासाठी या स्पर्धेदरम्यान. आणि त्याचमुळे पुढील सामन्यासाठी राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसातील दुसरा सामना दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार देवबाग गावातील हा सितारा आज दाखल होतोय या स्पर्धेसाठी. पाऊलपेचं पहिल्या षटकाने या पहिल्या षटकादरम्यान दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर थोडंसं आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक जो फाईन लेगला घेतलाय डीपमध्ये आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. नॅनोबा या बॅटरसाठी पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्विच हिट अल्टीपल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न नॅनोबा या बॅटरकडून पाऊलपेचं पहिल्या षटकाने. त्याचमुळे हा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी पहिला षटक, पाऊलपेचं षटक आणि पहिला चेंडू डॉट देखील. लोअरफुल टॉस चेंडू हलक्या तऱ्हे समोरच्या दिशेने फटका खेळ्या. मिडऑफचा क्षेत्ररक्षक होता तैनात परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आले चेंडू रोखण्यासाठी परंतु एक धाव रोखू शकले नाही. सिंगल कम्प्लीट होताना पाहायला मिळाले. या सिंगलने सांघिक धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं देखील खातं उघडलं या धावपलकावरती. नॅनोबा या बॅटरच्या बॅटमधून सिंगल स्ट्राईक रोटेट. यावेळी स्ट्राईक एंडवरती नेहाल घाटवळ हा बॅटर एक ताकदवर फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी याची ओळख. परंतु या सामन्यादरम्यान पहिलाच चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. यावेळी मिसटायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय. साधं सोपं झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला नेहाल घाटवळ गोल्डन डकचा बनलाय शिकार. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 1-1 या धावपलकावरती. ते टाकलाय, फिंगर रोल केलाय. पुढे पुढे फलंदाजाला सरप्राईज करणारा चेंडू आणि एक कमालीचं झेल देखील, एक सोपं झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. पहिला धक्का बसलाय शिरोडा क्रिकेट संघाला. चैतन्य स्ट्राईक एंडवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न नवीन बॅटर चैतन्य याच्याकडून देखील पाहायला मिळाला. जो प्रयत्न नॅनोबा याने केला होता पहिल्या चेंडूवरती आणि तो प्रयत्न असफल ठरल्यानंतर हा देखील प्रयत्न चैतन्याचा जो अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडू धावपलकावरती एक धाव. यावेळी हलक्या तऱ्हे चेंडू कट केलाय. विकेट किपर आलाय चेंडू अडवण्यासाठी. कमी गतीचा चेंडू हा देखील पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन गोलंदाज दर्शन बांदेकर दाखवतो. पहिल्या प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बदलालित्य आणि ते सफल देखील होते. कारण निर्धाव चेंडू सातत्याने निघाल्यात. विकेट देखील आणि पाऊलपेचं पहिलं षटक ज्यामध्ये मोठे फटके येणं खूप महत्वाचं. त्या षटकात चांगले गोलंदाजी. याही वेळी कुलवर टप्पाचा चेंडू बॅटची बाहेरील कडा घेतले. फ्लँक स्लिपला क्षेत्ररक्षक होते तर त्याकडे चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतो. अजून एक निर्धाव चेंडू धावपलकावरती आणि पहिला षटक एक धाव खर्च करणार ज्यामध्ये एक सफलता देखील मिळवून देणार आपल्या संघासाठी दर्शन बांदेकर याचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 1 गडी बाद. धावपलकावरती 1 धाव. आश्चर्य 11 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आश्चर्य 11 शिरोडा विपक्ष सोनसुरे देवबाग या दोन दिग्गज आणि बलाढ्य संघादरम्यान.
की एंड वरती ज्ञानोबा आणि नॉन स्ट्राईक एंडला चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा हा सामना. मागील सामना आपण जर पाहिला तर अगदी कमी धाव संख्येचा तो सामना, परंतु त्या सामन्यात अंतिम षटकापर्यंत तो सामना मैदानात रंगताना पाहायला मिळाला. त्यामुळे या खेळपट्टीवरती गोलंदाजांना चांगली मदत देखील मिळते. त्याचबरोबर फलंदाजांसाठी पोषक असणारं हे मैदान, अगदी चौफेर फटकेबाजी करण्यासाठी पोषक असणारं हे मैदान. च्या मैदानावरती हा क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि पुन्हा एकदा संधी असेल फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी. पहिला पॉवर प्ले जो जर पाहिला तर फक्त एका धावेचा निघालाय. त्याचमुळे जो दबाव निर्माण झालाय फलंदाजांवरती तो दबाव हटवण्याचा प्रयत्न देखील असेल आणि त्याचबरोबर प्रयत्न असेल धावा बनवण्यासाठी. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग डीप मध्ये तैनात, डीप फाईन लेग तैनात केलाय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक जो डीप बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळतोय. त्यानंतर स्ट्राईक एंड वरती दुसऱ्या षटकादरम्यान किरण धुरी गोलंदाजासाठी पहिला स्पेल असेल किरण याचा आणि दुसरा षटक संघाकडून. पहिला चेंडू कट केलाय, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात फटका खेळाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांना जोपर्यंत चेंडू रोखतील 2 धावा निघतात त्या चेंडूवरती. चांगला फटका आणि त्याचबरोबर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील. 2 धावेने सांघिक धावसंख्या 3 धावा धावपलकावरती. टप्पाचा चेंडू कटचा फटका कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात 2 धावेने सांघिक धावसंख्येत जर पाहिलं तर थोडासा बदल पाहायला मिळाला. 3 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती ज्ञानोबा हा बॅटर पुढे टाकला. वाईड ओव्हरचा प्रयत्न झालाय, शफल झालेत, पंचांकडे नजरा फिरल्यात, मागणी वाईट साठी देखील, परंतु शफल झाल्यामुळे कुठेतरी रुंदावलेली सीमारेषा जर पाहायला मिळते वाईटची आणि त्याचमुळे हा चेंडू निर्धाव्या धावपलकावरती. सांघिक धाव संख्या 3 धाव्या धावपलकावर. किरण धुरे गोलंदाजीसाठी राईट अप ओव्हर द विकेट. लोअर टॉस चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. याही वेळी ज्ञानोबा या बॅटरकडून सरळ बॅटने धावा करण्याचा प्रयत्न, त्या धावा रोखल्या जातात आणि त्याचमुळे यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तो देखील प्रयत्न अयशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती सातत्याने किरण गोलंदाज याच्याकडून पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. फायनलला चेंडूचा प्रवास 1 धाव तर नक्कीच पुढे होईल या चेंडूवरती आणि लेगबायचा इशारा आलाय पंचांकडून. त्यामुळे अतिरिक्त ही धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये. सांघिक धाव संख्या 4 धावा धावपलकावरती. ज्याप्रमाणे पहिला सामना आपण पाहिला कमी धावसंख्येचा, याही सामन्यादरम्यान 30 सूचीने पाहायला मिळतात कारण धावांसाठी संघर्ष या खेळपट्टीवरती. आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघासाठी. आतापर्यंत 4 धावा धावपलकावरती. दुसऱ्या षटकाकडे या दुसऱ्या षटकातील अंतरिम 2 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. डीप कावकोडर जो डीप मध्ये तैनात. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. पुढे फलंदाज चैतन्याला ब्लॉक करणारा हा चेंडू गोलंदाज किरण धुरे याचा. अजून एक कमालीचा चेंडू जो असेल निर्धाव चेंडू धावपलकावरती. या षटकात जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज किरण आहे. एक लेग बायच्या स्वरूपात जी अतिरिक्त धाव. फटका अपिश केला. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतो. 1 धाव बनल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू अडवण्यासाठी. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु नकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॅकअप नसल्यामुळे हे तिसरे धाव देखील पुढे होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण धुरी याने केला. बॅकअप नव्हता. फाईल लेगला त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास अंतिम चेंडूवरती. या 3 धावा फलंदाज चैतन्याच्या बॅटमधून. या 3 धावेने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती. 1 गडी बाद 7 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघ आपण पाहतोय. येणारा अजून 4 षटकांचा खेळ मैदानात बाकी आहे. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्या. 2 षटकादरम्यान बनल्या 7 धावा धावपलकावरती, ज्यामध्ये 1 विकेट देखील गमावली आहे आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघाने. गतीने फेकी 1 धाव मिळाल्या चेंडूवरती. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धाव संख्या 8 धावा धावपलकावरती. सातत्याने चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भेदक मारा प्रत्येक गोलंदाजाकडून. यावेळी अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न झालाय फलंदाज ज्ञानोबाकडून स्विच हिट करण्याचा. याही वेळी जर पाहिलं तर
तो प्रयत्न असफल ठरलाय. लेगबॅटचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्सकडे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 स्विच हिटचे प्रयत्न आणि त्यावरती लेगबॅटच्या स्वरूपात अतिरिक्त धावा. सांघिक धावसंख्या 9 धावा धावपलकावर. फुल टॉस चेंडू आडवा बॅटने फटका खेळ. फॉरवर्ड स्पेलेगच्या क्षेत्रात चेंडू एक टप्पा घेत असताना जाईल सीमारेषा पलीकडे. पहिला मोठा क्रॅकिंग चौकार चैतन्यच्या बॅटमधून. दोन फटका चौकार स्क्वेलेगला. यावेळी बॅटची वरील कडा घेतली आहे. चेंडूने फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाला या चेंडूवरती. बॅकअप कमालीचा गोलंदाज बाबूराव कडून पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट होते आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या या धावपलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. धावा बनतायत आता एका मोठ्या फटकेकडे जो दबाव निर्माण केला मागील 2 षटकादरम्यान तो दबाव हटवण्याचा प्रयत्न सफल झाला. एक चौकार गेलाय आणि त्यानंतर या सिंगल डबल धावा सांघिक धावसंख्येला आकार देणाऱ्या धावपलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज नॅरोबा सज्ज होईल. शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढे क्रीजचा वापर केलाय. अगदी डीप क्रीज मध्ये होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेलेग फायर लॉंग लेगच्या क्षेत्रात नॅरोबा बॅटर कडून परंतु चांगला चेंडू फलंदाजाला फॉलो केलाय. अजून एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. स्पीड हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसेल. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. नॅरोबाची खेळ समाप्त होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धक्का. आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेटचा गेला. सांघिक धाव संख्या 2 बाद 14 धाव्या धावपलकावरती. खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा बनल्या त्या धावपलकावरती. आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघाकडून ज्यामध्ये एक फक्त चौकार निघालाय. चैतन्याच्या बॅटमधून नॅरोबा माघारी परतोय. बनतोय डगआउटचा शिकार. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल आणि या 3 षटकादरम्यान किती धावा जोडल्या जातील या धावपलकावरती आणि किती धावांचं हे लक्ष असेल सोनसुरे देवबाग क्रिकेट संघाच्या विरोधात हे पाहणे देखील तेवढंच औत्सुक्याचं असेल. मैदानात नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव होईल येणाऱ्या पुढील 3 षटकांसाठी. आवाज असेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अक्षय धुरे जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढील 3 षटकांचा खेळ हा बाकी गोलंदाजीत बदलाव कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव. हॅलो यस डीजे. धन्यवाद सुमित. तसेच आमचे जवळचे एक समालोचक देवेंद्र सोनसुरकर यांचं आगमन होतं. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. इसी बीच ये मुकाबला चलता हुआ मैदान के बीच में सिंगल रन मुकम्मल. दूसरे रन का प्रयास यहाँ पर. दूसरा रन मुकम्मल किया. तीसरे का प्रयास यहाँ पर जोखिम भरा रहेगा. आसानी के साथ 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. 2 रनों के तहत पारी का स्कोर 16 रनों के ऊपर निकलते हुआ. चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है. विकी गेंदबाजी मार्ग के ऊपर अपने ओर से पहली गेंद और पहली गेंद बेहतरीन गेंद यहाँ पर डिलीवर की गई. चैतन्य जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करता हुआ. 9 सेकंड के बाद सूरज. ये गेंद बिल्कुल अंदर की तरफ आती हुई गेंद. सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाज ने. सूरज सागावकर और चैतन्य दोनों बल्लेबाज मैदान के बीच में. गेंदबाजी मार्ग के ऊपर विकी फर्नांडिस गेंदबाजी मार्ग के ऊपर. खुद की ओर से पहला और टीम की ओर से चौथा ओवर लेकर अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी जा रही है और सामने सूरज के लिए पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला अभी तक बिल्कुल सही साबित होता हुआ क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर मात्र 11 रन बने. चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है. फिर एक बार चले थोड़े से फील्ड में तब्दीली होकर फिर एक बार विकी चले अपने ओर से अगली गेंद लेकर. यह गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद ऑप्टिकल से बाहर निकलते हुए गेंद और अंपायर ने दंडित कर दिया. एक अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 18 रनों के ऊपर. कुल मिलाकर 2 गेंदों का खेल अभी भी समाप्त होता हुआ. अभी भी 4 गेंदों का खेल बाकी है चौथे ओवर का. और फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विकी. पटके हुए गेंद आड़े बल्ले के साथ घुमाया लेकिन काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे और एक सेफ पेन जिसके हाथों में गेंद और वापस रिकॉर्ड में लौटेंगे जो कि सूरज.
प्रथमेश वहां पर खिलाड़ी तैनात थे स्क्वायर लेग रीजन में, डीप स्क्वायर लेग रीजन में एक बेहतरीन कैच को गैदर किया और चलता गया सूरज बैक टू द पेविलियन। डीजे दर्शन कावली जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे एक अपने अनुभव के साथ मैदान के बीच में नजर आते हुए, और इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विकी लाजवाब गेंदबाजी है, कसौट भरी गेंदबाजी है, ब्लोकल में डालने का प्रयास, बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ चौथे ओवर का, और चौथे गेंदों के समाप्ति के बाद पास स्कोर कार्ड के ऊपर मात्र 18 रन बनते हुए फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विकी लोअर फुल टॉस गेंद किसी ऑप्टिक के बाहर रखने की कोशिश, लेकिन बिंदी गेंद की समाप्ति से एक बार स्कोर कार्ड की होती हुई बेहतरीन गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी है, बिल्कुल बल्लेबाजों को जकड़ के रखा है, बांध के रखा है, बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे, लेकिन कहीं ना कहीं बड़े शॉट की तलाश करनी होगी दर्शन को। एक आध बड़ा शॉट की तलाश इस ओवर में होती है तो बिल्कुल स्कोर कार्ड ठीक ठाक नजर आएगा। इसी बीच सिंगल रन मुकम्मल, हल्के से खेला हुआ स्ट्रोक, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, दूसरा रन मुकम्मल करते हुए अच्छे रनिंग बिटवीन द विकेट मैदान के बीच में 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रनों के ऊपर। के ऊपर और सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। कसौट भरी गेंदबाजी, टॉस जीतकर बिल्कुल पहले गेंदबाजी करने का फैसला बिल्कुल सही साबित होता है मैदान के बीच में, क्योंकि गेंदबाजी बिल्कुल कातिलाना गेंदबाजी हुई, खतरनाक गेंदबाजी हुई, कसौट भरी गेंदबाजी, फिर एक बार सलमान देने के ऊपर मजबूर कर दिया बल्लेबाज को, सिंगल रन मुकम्मल और सिंगल के तहत पारी का स्कोर 23 रनों के ऊपर। सिंगल डबल के ऊपर निर्भर कर दिया बिल्कुल दोनों बल्लेबाजों को, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे, कहीं ना कहीं एक 2 पटे शॉट की तलाश होनी चाहिए थी इस ओवर में। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए फिर एक बार स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास, सिंगल रन मुकम्मल करेंगे, सिंगल डबल के ऊपर निर्भर किया, लाजवाब गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी दर्शन की। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, 4 गेंद के ऊपर 4 रन खर्च किए, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार अपने ओर से 5 विकेट लेकर दर्शन पटके विकेट, इस बार मौका जरूर बना था लेकिन गेंद विकेट के ऊपर दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। क्या कसौट भरी गेंदबाजी रही है दर्शन की, लाजवाब गेंदबाजी, पटके गेंद, फिर एक बार बल्लेबाज को बिल्कुल चकमा देकर गेंद विकेट के ऊपर के दफ्तरों में, और एक बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के एक बार 5 ओवर का खेल हुआ समाप्त, और 5 ओवर के समाप्ति के बाद मात्र 24 ही हालात मैदान के ऊपर। डीजे
अंपायर के दाई ओर से गेंदबाजी और स्ट्राइक कीपर फिर एक बार दर्शन कावले पटकी हुई गेंद बिल्कुल ऑफ टी के बाहर निकलती हुई अंपायर ने दंडित कर दे, एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर जोड़ा जाएगा। स्लो ओवर में गेंदबाजी बिल्कुल अब मात्र मौका जरूर बनेगा बड़े शॉट का, लेकिन कहीं ना कहीं दर्शन और एक गेंद ऑफ टी के बाहर निकलते हुए टिप्पा करने के बाद बिल्कुल अंपायर ने फिर एक बार दंडित कर दिया और एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या बिल्कुल इस ओवर में दो बड़े शॉट की तलाश करेंगे मैदान में बल्लेबाज दर्शन और उनका साथ देने के लिए बिल्कुल अगर बात की जाए तो चिन्मय, ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में रेड ग्राउंड सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास रहेगा मैदान के बीच में और आसानी के साथ यहाँ पर दूसरा रन मुकम्मल कर दिया 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी 5 गेंदों का खेल बाकी इस इनिंग का, क्या बेहतरीन गेंदबाजी रही है। कुछ सुझाव देते हुए बिल्कुल दर्शन जानते इस ओवर की अहमियत, अगर इस ओवर में कम रन बनते हैं तो बिल्कुल टारगेट में आसानी होगी चेस करने में, लेकिन इस ओवर में 1-2 बड़े शॉट आएंगे तो बिल्कुल काटे के टक्कर नजर आएगी मैदान के बीच में और उसकी तलाश करने की बड़े शॉट की जो कि दर्शन कावले और उनका साथ देने के लिए चैतन्य और करीब में लाजवाब स्ट्रोक, गेंद को उठाया और गेंद बिल्कुल पहुंचा दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। डीजे मैदान के बीच में क्योंकि स्ट्राइक के दर्शन के पास होना चाहिए और उसी की कोशिश मैदान के बीच में दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या बेहतरीन गेंदबाजी, अब मतलब गियर चेंज किया बिल्कुल दर्शन बिल्कुल फिर एक बार स्ट्राइक के ऊपर नजर आता हुआ कवर करने के बेहतरीन स्ट्रोक दर्शन का नजर आया 6 रनों के लिए और इसी फिर एक बार चले विकेट दूरी गेंदबाजी किरण दूरी गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर दाई ओर से गेंदबाजी पटकी हुई गेंद फिर एक बार कवर करने में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी तैनात है वहां पर कैच के लिए मौका बनेगा लेकिन कैच ड्रॉप हो गया, सिंगल रन मुकम्मल, फिर एक बार दूसरे का प्रयास रहेगा, दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल मैंने पहले कहा अच्छी गेंदों को सम्मान करो, जो सम्मान दिया गया दर्शन बांधेकर की गेंदबाजी के ऊपर और खराब गेंद को आसमान दिखाने की कोशिश मैदान के बीच में आप मात्र दोनों बल्लेबाज करते हुए। आधे बल्ले के साथ बिल्कुल स्क्वायर लेग कर में सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे का प्रयास रहेगा यहाँ पर मैदान में और आसानी के साथ यहाँ पर दूसरा रन मुकम्मल किया, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल को डबल में कन्वर्ट किया और 2 रनों के तहत पारी का स्कोर 40 रनों के ऊपर निकलता हुआ। आखिरी गेंद का खेल बाकी इस इनिंग का, क्या आखिरी गेंद के ऊपर फिर एक बार बड़े शॉट के लिए जाएंगे बल्लेबाज, क्या फिर एक बार गेंदबाज अपने बिल्कुल घातक गेंदबाजी का नाम पेश करेंगे मैदान के बीच में। फुल टॉस गेंद आने बल्ले के साथ घुमाया गेंद को पहुंचा दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। डीजे
धन्यवाद अक्षय, धन्यवाद सुमित काळसेकर. उत्कर्ष मित्रमंडळ नैचेड आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचं औचित्य, स्पर्धेची संकल्पना बिग बॅश ईस्टर ट्रॉफी या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय मैदानावर. ते दोन संघ खास या स्पर्धेसाठी देवबागवरनं खेळाडू येत आहेत. ते स्वयंभू कोकणेश्वर संसुरे देवबाग क्रिकेट संघाकडनं खेळत आहेत आणि त्यांना विपक्ष क्रिकेट संघ आश्चर्य 11 शिरोडा हे दोन संघ आमने सामने. पहिली इनिंगचा खेळ संपलोय आणि पहिली इनिंगच्या समाप्ती 21 धावफलक 47 धावफलकावर. स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय आदरणीय शैलेश फोंडनाईक सर यांचं आगमन होतंय. सर, तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. आपलं हार्दिक स्वागत करतोय. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथम दर्शनी 46 धावा जमवल्या आणि जी चर्चा होती, आमचे जे मित्र परिवार सचिन गावडे आणि सर्व मित्र परिवारांची जी चर्चा होती ज्या खेळाडूबद्दल, त्या खेळाडूनं मैदानात कामगिरी चोख केली. सचिन दर्शन कावळेनं अक्षरशः 11 चेंडूत 24 धावांची खेळी, 2 टोले जंग षटकार. आणि तो दर्शन कावळे गेल्या जी आठवड्यात शिरोड्याची स्पर्धा जी चालू आहे त्या स्पर्धेत त्यानं सुंदर फटकेबाजी केली. तो या स्पर्धेत आपलं सुंदर कामगिरी बजावतोय. शिरोडा क्रिकेट संघाकडनं धावफलक 46 धावा, 47 धावांचा पाठलाग आणि फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लाडका खेळाडू, भरपूर अनुभव दर्शन बांदेकर आणि त्याला साथ देण्यासाठी प्रथमेश राऊळ, प्रथमेश शाणी आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुंदर गुणलेखन आमच्या जवळच्या परिसरातील जयेश तांडेल. भरपूर क्रिकेटची आवड, कामानिमित्त मुंबईला, परंतु या क्रिकेटची आवड, या गावाकडचं असलेलं प्रेम, जिव्हाळा हे जपण्यासाठी आमचे या जयेश तांडेल हे इथं पोहोचलेत. आणि गोलंदाजीत बदल झालाय, गोलंदाज सज्ज झालाय तो संकेत कुबल, छोट्या चणीचा खेळाडू. याही गोलंदाजानं अक्षरशः शिरोडा मैदान गाजवलंय. सध्या चालू असलेली मोठी क्रिकेट स्पर्धा सिद्धेश्वर मित्रमंडळ आयोजित केलेल्या स्पर्धेत संकेतनंही सुंदर गोलंदाजी केली होती. तो गोलंदाज संकेत कुबल सज्ज होतोय. संकेत कुबल, विराज सारंग, नेहाल घाटवळ, दर्शन कावळे, ऋषी घाटवळ हे अनुभवी खेळाडू आणि गोलंदाज स्ट्राईक हँडला फलंदाज दर्शन बांदेकर. 47 धावांचा पाठलाग, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो सामना सुरू होण्याचा. कॉमेंट्री बॉक्सच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. संकेत कुबल संयम दाखवलाय. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव निघाली जाते. पेक ही करणं अपेक्षित होतं, मात्र ओव्हरथ्रो झालाय आणि त्यानंतर बॅकअप करतोय तो दर्शन कावळे. एक धावचं रूपांतर बहुधा दुहेरी धावेत होते आणि दुहेरी धाव संख्येनं मात्र सांघिक धावफलक परावर्तित संघाचा श्री गणेश झालाय. तो 2 धावा धावफलकावर. 47 धावांचा पाठलाग. क्रिकेटच्या इतिहासाच्या दर्शननं आपलं नावलौकिक मिळवलंय. तब्बल आतापर्यंत 13 वेळा 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा ज्याने इतिहास रचलाय तो आपल्या सिंधुदुर्गाचा लाडका खेळाडू दर्शन बांदेकर. संयम दाखवले, पण यावेळी मात्र आकोटब्याच्या चेंडूवर शॉर्ट पॉइंटला ज्ञानोबा आलाय. स्क्रीनवर परतीची फेक होईल ज्ञानोबाकडनं. थोडीशी बॅकअप नव्हाई, परंतु नेहालनं सांगितले प्रथमच मैदानावर सर्व खेळाडूंना 100% योगदान आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ज्या दर्शननं खेळी केली होती त्या दर्शनच्या खेळी उपयुक्त अशी गोलंदाजी आपल्या संघाला महत्त्वाची आहे. गोलंदाज संकेत कुबल मान्यवर कक्षेच्या एंडकडनं मैदानात थोडीशी चर्चा, कानमंत्र दिला जातोय तो दर्शन बांदेकर कडनं. स्ट्रायकर फलंदाज प्रथमेश साठी. स्पर्धेदरम्यान सन्माननीय आदरणीय दिनेश रेडकर यांचं आगमन होत आहे. सर, तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्विजेटचा फटका येतो डेप टर्नमॅनला. चेंडू फरार झालाय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी.
फटका आणि स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश. चौकारांशी सांघिक धावफलक परावर्तित झालाय, तो 7 धावा धावफलकावर. यावेळी मात्र फुलटॉसचा चेंडू, फुलांपर्यंत फटका फसलाय की काय, आणि शर्तीचे प्रयत्न चेंडू थांबवताना दर्शन कावळे आणि चेंडू फरार झालाय, तो सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. पंच निश्चितच थोडीशी निश्चिती करतील. जे लाईनमन आहेत त्यांना विनंती असेल की आपला निर्णय त्वरित कळवा. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय, तो षटकाराचा, आणि षटकाराच्या साह्यानं सांघिक धावफलक परावर्तित झालाय, तो 13 धावा धावफलकावर. 47 धावांचा पाठलाग. पहिल्या अनिवार्य पावप्लेची षटकाची सुरुवात सुंदर केली होती त्या गोलंदाज संकेत कुबलनं, आणि त्यानंतर मात्र सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येतात. एक चौकार आणि त्या मागोमागच्या चेंडूवर एक षटकार, आणि सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावर. बिनबाद 13 धावा. सावध सुरुवात संयमी फलंदाजी पाहायला मिळते. ती फलंदाजी करत असताना देवबाग क्रिकेट संघ. फुलटॉसचा चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर. परतीची फेक होईल शॉर्ट स्क्वेअर लेगवरनं, आणि एकेरी धाव घेतली जाते ती प्रथमेशकडनं. संकेत कुबल अनुभवी गोलंदाज, ज्याच्याकडे कालच्या दिवशी शिरोड्याची क्रिकेट स्पर्धा या गोलंदाजानं अक्षरशः गाजवले, तो संकेत कुबल सज्ज होतोय. सुंदर चेंडू. यावेळी मात्र गुल्डे स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटवरनं दर्शन कावळे आलाय. त्यानंतर परतीची फेक दर्शनकडे होते. पहिलं अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकाची सांगते केली. सांघिक धावफलक स्थिरावलाय, तो बिनबाद 15 धावा धावफलकावर. 47 धावांचा पाठलाग करतोय स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे देवबाग क्रिकेट संघ, आणि पहिल्या षटकाच्या सांगते केलीस बिनबाद 15 धावा धावफलकावर. आणि त्यानंतर एका षटकाच्या अखेरीस आमच्या मान्यवर कक्षेत उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय शैलेश फोंडनाईक आणि त्यांच्या समवेत अकुल पवार हे या आमच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती संदेश धुरी यांना करतोय. संदेश धुरी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शैलेश फोंडनाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. संदेश धुरी यांच्या शुभ हस्ते शैलेश फोंडनाईक यांचं स्वागत होत आहे मुख्य व्यासपीठावर. नवीन गोलंदाज चैतन्य परब आपल्या स्क्रीनवर सज्ज होतोय. त्यानंतर स्वागत होतंय अकुल पवार. संदेश धुरी यांच्या शुभ हस्ते अकुल पवार यांचंही स्वागत केलं जातंय. मोचे माडगावचे आदर्श व्यक्तिमत्व, भरपूर क्रिकेटची आवड, विपुल पवार यांचे बंधू अकुल पवार यांचंही स्वागत आपल्या मान्यवर कक्षेत होते संदेश धुरी यांच्या माध्यमातून. त्यानंतर दिनेश रेडकर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. फुलटॉसचा चेंडू भिरकावला स्क्वेअर लेगला, आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचलाय चेंडू पर्यंत परती करेल, तो एकही धावेची पावलं बहुधा दुहेरी धावेकडे वाजतायत. यष्टीरक्षक विराज सारंग आज या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शिरोड्याच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी सुंदर गुणलेखनाची कामगिरी आमचे मित्र विराज सारंग, तो विराजच्या आपल्या यष्टीमागे चैतन्य परब मान्यवर कक्षेच्या समोर पंचाच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय. फुलटॉसचा चेंडू डीप एक्स्ट्रा शॉर्ट स्वीपर कव्हरवर क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव मिळाली या चेंडूवर. एक धावेचं महत्व जाणतोय तो देवबाग क्रिकेट संघ, आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय 19 धावा धावफलकावर. बिनबाद 19 धावा. 47 धावांचा पाठलाग, आणि षटकाचा विचार केला तर उर्वरितचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. याही चेंडू ओरपीट पद्धतीचा चेंडू डीप गाव कॉर्नरला उडवलाय. चेंडू फरार झालाय, तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. याही चेंडूवर मोठा फटका टोलवण्याचा मंच सोबत, परंतु त्यानंतर मात्र मिड विकेट बॉर्न क्षेत्ररक्षक नेहल गाठवळ आलाय. थोडीशी मिसफील्ड झाली ती गचा क्षेत्ररक्षक नेहल गाठवळकडनं, आणि त्यानंतर मात्र 2 धावा निघाले जातात दोन्ही फलंदाजाकडनं. सलामीची जोडी आपण पाहतोय. दर्शन बांदेकर त्याला साथ देतोय, तो प्रथमेश राऊळ, आणि सुंदर गोलंदाजी चैतन्य परब पंचाच्या उजव्या बाजूनं.
थोडासा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला, त्यानंतर चेंडूला सन्मान देतो शॉट कव्हर पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक आलाय, परतीची फेक झाली आहे आणि दुसऱ्या षटकाची सांगत आहे सांघिक धावफलक स्थिरावला गेला. तो बिनबाद 29वा धावफलकावर 47 धावांचा पाठलाग करतोय. तो 28वा धावफलकावर आणि धावफलक 2 षटकाच्या समाप्ती. क्रिस उर्वरितचे अजूनही 24 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीत निश्चितच बदल होईल, परंतु निश्चितच सामना आपण पाहतोय तो स्वयंभू कोकणेश्वर देवबाग सोनसुरे विपक्ष आश्चर्य 11 शिरोडा या 2 संघादरम्यान. 24 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आणि त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज आमच्या स्क्रीनवर सज्ज झालाय तो ऋषी घाटवळ, अक्षय घाटवळ, भाई घाटवळ यांचे बंधू ऋषी घाटवळ हे आपल्या सामन्यात पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज झाला पंचाच्या उजव्या बाजूनं. वैयक्तिक ते पहिलं महत्वपूर्ण 3रं षटक हातात सामना करतोय तो फलंदाज दर्शन बांदेकर आणि धावफलक 28 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू, सेन्सिबल क्रिकेट, संयम दाखवले, शॉट कव्हर थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर बॅकअप झालाय तो क्षेत्ररक्षक. शॉट स्वीपर कव्हरवरनं 1 धाव मिळाली, एकेरी धाव महत्वपूर्ण ठरले ती देवबाग क्रिकेट संघासाठी. पहिला सामना सर्व क्रीडा रसिकांनी अनुभवला. मांद्रे बॉयज क्रिकेट संघ स्पर्धेतील विजयी सलामी देतोय आणि त्यानंतर जो सामना असेल तो विजेत्या संघामध्ये, कारण सकाळच्या सत्रात पहिला सामना मांद्रे क्रिकेट संघ जिंकतोय आणि जो या सामन्यात विजेता संघ असेल तो सामना 3रा असेल जो मांद्रेम क्रिकेट संघासमोर. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठक फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हा थोडासा खाली राहतोय. पॅडला स्पर्श केलाय चेंडूनं आणि त्यानंतर चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक जयेश तांडेल यांच्या करवी निर्धाव झाली. 2 चेंडूचा खेळ संपलाय. ऋषी घाटवळ गोलंदाजीच्या मार्कवर मान्यवर कक्षेच्या एंड कडनं आणि मैदानात थोडीशी चर्चा झाली ती दोन्ही फलंदाज दर्शन आणि प्रथमेश या फलंदाजाकडनं. शपल झालाय, सुंदर फटका, बॅटच्या पट्ट्यात आलाय चेंडू आणि चेंडू फरार झालाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. यावेळी मात्र सुंदर बैठक फटका, स्वीपचा फटका आला. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकेरी धावेची पावलं ही बहुधा जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचतील. परतीची फेक झाली ती गोल क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 धावा मिळाल्या जात आहेत. विराज सारंग यष्टीमागे काम पाहतोय. हाही एक सध्याच्या घडीला एक अनुभवी खेळाडू या स्पर्धेत आपण पाहतोय आणि आता मात्र काहीसं समीकरण बदललंय. ते उर्वरितचे 20 चेंडू आणि 10 धावांची गरज. सीसीटचा फटका, रक्षक सापा रचलाय, चैतन्य परब येतोय स्क्रीनवर. परतीची फेक झाली चैतन्यकडनं आणि निर्धाव चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत झाली. 19 धाव चेंडू अजूनही बाकी आहेत. 19 चेंडू 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र शपल झाल्यानंतर मात्र डेप फाईन लेग लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. विराज सारंग जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय, एक दुहेरी धाव घेतली झाली ती दोन्ही फलंदाजाकडनं. महत्वपूर्ण 2 धावा आणि यानंतरचा सामना भगवती सप्तेश्वर मांद्रे बॉयज विपक्ष जो या संघात सामना जिंकेल त्या संघाशी असेल. परंतु मांद्रे बॉयज क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल की सामना 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर हा सामना खेळवला जाईल ही पूर्वसूचना आपल्याला देण्यात येते. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्ती क्रिस धावफलक आपण पाहतोय तो 39 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू आणि 8 धावा सामन्याचं समीकरण. 18 चेंडू 8 धावा आणि जशी गोलंदाजीत बदल झालाय निहाल घाटवळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सुमेध काळसेकर. धन्यवाद सर. नेहालचा पहिला चेंडू जर पाहिला तर वाडेवरकरचा प्रयत्न दर्शन बांदेकरच्या विरोधात आणि तो सफल देखील झाला. निर्धाव चेंडू धावफलकावरती. अजून 8 धावांची आवश्यकता आणि त्यामध्ये हा फुल टॉस चेंडू डिपॉझिट केलाय मिड विकेटला. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी फुल टॉस चेंडूवरती हा 6 धावांचा टोल बसवलाय गोलंदाज नेहाल याच्यावरती. दर्शन बांदेकर याची ताकद आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती
45 धावा विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा हा सुपरस्टार, देवबाग गावचा अभिमान असणारा हा खेळाडू, ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आणि त्यातील अजून एक विक्रम. 13 वेळा 5 चेंडूवरती 5 षटकार आणि 6व्या चेंडूवरती सन्मान देणारा भारतातील टेनिस क्रिकेटचा एकमेव खेळाडू दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग एंडवरती. याही वेळी फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय. शॉट कव्हरचे क्षेत्ररक्षक जज करताय. झेलचा प्रयत्न आणि कमालीचं झेल टिपलंय. ऋषी घाटवळ त्याकडे तैनात होते शॉट कव्हरला, परंतु मिडऑफचं अंतर कापत असताना हे झेल पकडले. पहिला धक्का बसतोय. दर्शन बांदेकर माघारी परततील. पहिला धक्का, सागिक धावसंख्या धावपलकावरती 45 धावा, 1 गडी बाद, 47 धावांचं प्रत्युत्तर देत असताना मैदानात सोनसुरे देवबाग क्रिकेट संघ आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा एक दिमागदार आयोजन, या स्पर्धेचं उत्कर्ष मित्रमंडळ न्हैचे आड यांच्या माध्यमातून टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन आलेत. एका मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यातील देखील संघ खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेदरम्यान. आणि या जर स्पर्धेचा इतिहास पाहिला तर प्रथमच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती हे दाखवलं जातं. त्यामुळे नक्कीच या मंडळाकडून आणखी एक वेगळी संकल्पना की हे एक स्पर्धा आणि हे गाव आणि हे मैदान आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा त्यांचा देखील प्रयत्न. फुल टॉस चेंडू, याही वेळी फटका स्क्वेअर लेगला खेळ आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. झेलचा प्रयत्न, त्याने झेल सोडलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाने केलाय. 2 धावा पूर्ण होतील आणि या सामन्यात विजय मिळवलाय सोनसुरे देवबाग क्रिकेट संघाने. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्यादरम्यान देवबाग क्रिकेट संघाचा हा पहिला विजय या स्पर्धेतील. देवबाग क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत आश्चर्य 11 शिरोडा क्रिकेट संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतर दोन्ही विजेत्या संघादरम्यान सामना होईल. माद्रे विपक्ष देवबाग असा हा सामना असेल. आजच्या दिवसातील तिसरी ही लढत असेल, परंतु 15 मिनिटाचा आपण ब्रेक देतोय दोन्ही संघांसाठी आणि